बाळाव तुम्ही कवा चक्की खाल्लेली आहे का? नसली खाल्ली तर मी करून दाखवते. दुखण्यावर चलती आणि रक्त शुद्ध होतं, पोटाला शाप होतं, डोकं नाही दुखत, अंग नाही दुखत, हातपाय नाही दुखत, हिनं चांगली रेती. आणि चढ रे भोपळ्या, टुन्नुक टुन्नुक टुन्नुक. तच बुडेली आज तुमच्या देखता देखता. तुम्ही म्हणता धुवून नाही काढीत. हा बघा भारी धुवून काढी, आता चिरायची निसती. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वे पुरवे प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव. अशी चिरून घ्यायची. निबार जर असली तर खाली आजळी ते मग चिरत नाही लेकी बाई, खालीच आदळी ते तिला. हा बघा अशी खाली आदळायची नाही. जर चिरली ना आता मी असेच वरून पाणी टाकी. ह्या बघा अशी निघती लेकी बाळी उचकी. हवा काशी चिरायची बारीक, मग लवकर शिजती. लई मोठाली या घास शिजत नाही. हवा काशी चिरायची बरं का लेकी बाळी. अशी शिस्तने चिरायची नाही तर हातबीत घेतात कापून. आमाकडे इळी, तुम्हाजवळ एक चाकू. मला नाही चाकून जमत चिरायला, इळीनंच चिरीत असते. याला रथी मोठं येईल रथू, आणि ते याला रथ असते चकी. मग तोडायची, धुवून काढायची, आणि मग चिरायची, चांगली बारीक चिरायची, आणि मग शिजू घालायची. मग तिला काय करायचं, मिरच्या घालायच्या, मीठ घालायचं. कालवण भाकरी मीच शिकलं. म्हटलं आई जायची कामाला, मी करायची हळूहळू भाकरी कालवण आपली. जसं येईन तसं जळायचं, काही पोळायचं, काही खायचं, काही म्हाताऱ्याला एक बिस्किट. आता का हिला असं वाफळून द्यायची चांगली, आणि मग हा बघा लेकी बाई, अशीच चक्की भरायची, शिजायला ठेवायची. आता शिजायला ठेवलीच्या दर्शिक पाणी टाकायचं, बासन ठेवायचं वरून, टाकायचं. तिला आमचंच पाणी सुटायचं, खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी सोडायचं. आणि आता वासन घालायचं,
आता शिजू घातली. आता कोथिंबीर चिरून ठेवते की बाई कडाला टाकायला परतायला. लसूण निसून ठेवते 4-5 कांड्या. थोड्याशा मिरच्या घेतल्यात 5-6. जिरे घेतलेत. हळद नसती तिला. आता मिरच्या निशिते. लसूण घेतलाय. मोहरी घेतली. जिरे घेतलेत. आता एवढं वाटी ती. आणि लसूण काय निसल्याला कवाच वाटायचा नाही. त्याचं सारं सत्व जातं टरफाला सत्व राहतं. जसं भाजीला म्हणतात का धुवून नाही काढायचं तसं याला सत्व राहतं. आता एवढं वाटायचं मला. हे बाकीचं ठुलं ताट. पाच 6 मिरच्या घेतल्यात. 5-6 लसणाच्या कांड्या घेतल्यात. चिमूटभर मीठ घेतलं. थोडेसे जिरे घेतले. आता एवढं वाटीते. असा गाळ झाला पाहिजे तिचा. आरच कशी शिजल्यावर पोटच दुखत येतं. अशी मऊ शिजायची हो का. अशी शिजली का कशी पगजा जायची. पळीनं किंवा चमच्यानं नाही तर उलथाण्यानं कशानं बघायची. आता आपल्याला खाली उतरून घ्यायची ही. आता कढई ठुली तापायला. आता तेल टाकीते तिच्यामध्ये थोडंसं तापायला. एक चमच भर जिरे येतं. थोडीशी मोहरी. जिरे भरून द्यायचे. आता कोथिंबीर टाकली थोडीशी. आता वाटाण टाकायची. आता भोपळे टाकायचे.
आता अशी खालवट करायची हात वाटू, मग सारा जीव मिळतो वाटणाचा त्याचा माल मसाल्याचा. पळी घेतली, पळीत वगळभर तेल टाकलं, लसूण टाकला, थोडे जिरे टाकी ते तापू घालते आणि कसा सारखा देते मी आता बघा. आता ह्या बाका द्यायची बाळी होईल असा सारखा द्यायचा अशी थोडी भोपळ्याला झाला आपलं भोपळा. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. लेकी बाळ अर्धी खाता असला तर एक भाकर खाताना चकी संग अशी करून खात जा, बनवून खात जा. आणि कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा. आता लेकी बाळी हो कडे आलाय, शिजलंय चांगलं, उतरून घेते आपलं भोपळं. भोपळं केलं, टुनुक टुनुक उड्या मारीत आलं ताटामध्ये. कसं झालं ते मला सांगा कमेंट मध्ये.